Welcome to all of you. I am Vishal sir. Today's point is optical activity from 12th chemistry from halogen derivative. If you are new on my channel, then please subscribe, please like, please share. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा. पहिल्यांदा मी आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची डिफाइन घेतो. The phenomenon of organic compounds in which when plane polarized light is passed through the Nicholas prism, then plane polarized light is rotated in clockwise direction or anti-clockwise direction. That phenomenon is called optical activity, and that compounds are called optically active compounds. Okay, आता आपण काय करूया, हे मीनिंग समजून घेऊया. दिस इज प्लेन पोलराइज्ड लाईट, दिस इज निकोलस प्रिझम. ही लाईट याच्यातून पास केली की आपल्याला पहिलं रोटेशन असं मिळणार आहे. बघा आता हे रोटेशन आहे, क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये रोटेशन आहे. घड्याळाचा काटा हा असा फिरतो. बघा, हा घड्याळाचा काटा हा असा फिरतो. हे रोटेशन आहे क्लॉकवाइज. आणि घड्याळाच्या काट्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये हे असं रोटेशन दर्शवलं तर बघा आता ही लाईट अशी रोटेट होईल. ही लाईट आहे किंवा हे मॉलिक्युल इथं असं आहेत. बघा, लेवो रोटेटरी मॉलिक्युल आहे आणि हा मॉलिक्युल आहे डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल. हा आहे डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल. डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल हा आहे लेवो रोटेटरी मॉलिक्युल. This is denoted by symbol D or plus. डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल साठी सिंबल आहे D or plus. लेवो रोटेटरी मॉलिक्युल is denoted by symbol L or minus. लक्षात ठेवा, L or minus. Nicholas prism is made from calcium carbonate. निकोलस प्रिझमचा जो हा पार्ट आहे कशापासून बनलेला आहे? कॅल्शियम कार्बोनेट पासून निकोलस प्रिझम तयार केलेला आहे. निकोलस प्रिझम इज मेड फ्रॉम कॅल्शियम कार्बोनेट. ओके, परत एकदा बघा डिफाइन. द phenomenon of organic compounds in which when plane polarized light is passed through Nicholas prism, then plane polarized light is rotating right hand side or clockwise direction, or left hand side or anti-clockwise direction, That phenomenon is called optical activity. लेवो एलिमेंट्स लेफ्ट, डेक्स्ट्रोचा एलिमेंट्स राईट. फक्त लक्षात ठेवा, लेवोचा एल म्हणजे लेफ्ट, डेक्स्ट्रो म्हणजे राईट हँड साइड रोटेशन आहे. ओके, आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. 2' क्लोरोब्युटेनचं मी एक्झाम्पल घेते. बघा आता 2' क्लोरोब्युटेन. दिस इज सेंट्रल कार्बन ॲटम. इथे मी अपर साईडला इथे CH3 घेतो. या साईडला इकडे आता मी Cl घेतो. या साईडला H. इथे C2H5. ओके, C2H5 हे आहे डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल. ओके, मध्ये आता मी मिरर इमेज घेतो. मिरर आहे मध्ये, बघा हा मिरर आहे. आता आपण बघा, आता मिरर मध्ये तुम्ही डावी बाजू उजव्या बाजूला ऑब्झर्व करता आणि उजवी बाजू डाव्या बाजूला ऑब्झर्व करता. म्हणजे तुम्ही असा हात केला तर हा हात या साईडला दिसणार आणि तुम्ही समजा हा उजवा हात या स्वरूपात केला तर हा हात या साईडला दिसणार. ओके, तेच मेथड आपल्याला इथे वापरायचं आहे. बघा आता
हा कार्बन सेंटरला याचा अपर साईडला CH3 आहे तसा लिहूया. हा सेल या साईडला घेतो मी, हा सेल कव्हर केला. हा एच इकडे घेतो मी, हा एच असा घेतला आणि खाली येते C2H5. ओके, C2H5 आहे, तो आहे त्या ठिकाणी आहे. आता हे जे मॉलिक्युल आहे हे आहे डेक्स्ट्रो मॉलिक्युल लक्षात ठेवा, आणि हे मॉलिक्युल आहे लेवो मॉलिक्युल आहे लक्षात ठेवा. लेवो रोटेटरी मॉलिक्युल, दिस इज डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल, दिस इज लेवो रोटेटरी मॉलिक्युल. हे बघा आता हायेस्ट प्रायोरिटी ह्या 3 ग्रुपमध्ये चेक करायचे आपल्याला. हायेस्ट प्रायोरिटीसाठी आकारित झाले बघा तुम्हाला RS कॉन्फिगरेशन. RS कॉन्फिगरेशन हा पण आकारित झालेला आहे, त्याचा पण व्हिडिओ मी केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. RS कॉन्फिगरेशन नुसार हे प्रायोरिटी डिसाइड करायचे आहे. बघा Cl चा ऍटॉमिक नंबर सगळ्यात जास्त आहे या 3 मध्ये. किती ऍटॉमिक नंबर आहे? 17, 17. कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1. म्हणून आपण हे प्रायोरिटी अशी घेतली. बघा हे रोटेशन हे असं पॉसिबल आहे. हे रोटेशन म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. इथे बघा हायेस्ट प्रायोरिटी क्लोरीनसाठी आहे, कारण क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर सगळ्यात जास्त आहे. प्रायोरिटी कशी डिसाइड करायची? ऍटॉमिक नंबर नुसार डिसिजन याचा. बघा इथे 17, इथे कार्बनचा 6 आणि हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे. ही प्रायोरिटी तुम्हाला या स्वरूपात मेन्शन करावी लागेल. हे आहे डेक्स्ट्रो, सिम्बॉल हे D लिहू शकता और प्लस लिहू शकता. याचा सिम्बॉल L घेऊ शकतो आपण, किंवा इथे -A सिम्बॉल घेऊ शकतो. डेक्स्ट्रो रोटेटरी and levo rotatory molecule. Optical active molecule is classified into two types. Dextro rotatory molecule and levo rotatory molecule. First listen definitions. The optically active molecules in which plane polarized light is rotating right hand side or clockwise direction, that molecules are called dextro-rotatory molecule. Okay. Next define the optically active molecules in which plane polarized light is rotating left hand side, that molecules are called levo-rotatory molecule. हे कसं आहे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. या स्वरूपाचं रोटेशन, हा या असं रोटेशन आहे बघा, अँटी क्लॉकवाईज रोटेशन. या स्वरूपात रोटेशन असेल तर ते आहे लेवो रोटेशन. लक्षात ठेवा. सरळ पॉईंट तुम्हाला समजले असतीलच. डायग्रामच्या सहाय्याने हे पॉईंट कव्हर करायचे. बोर्ड एक्झामसाठी 3 मार्क्ससाठी हा पॉईंट खूप जास्त IMP आहे, आणि बाकीच्या एक्झामसाठी पण महत्वाचा आहे. इथे बघा हा कायरल कार्बन ॲटम आहे, हा कायरल कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इज मेनली डिपेंड्स अपॉन कायरल कार्बन ॲटम. ओके, थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब, प्लीज लाईक, प्लीज शेअर. थँक यू.